आज आपण चाकवतच्या भाजीची रेसिपी टाकणार आहे। तर चला आता आपण नीट करून घेऊया। तर ही भाजी आता आपण नीट करून कापून घेतलेली धुवून घ्यायची आणि शिजायला टाकायची। शिजल्यावर मग गरगटा, आज आपली चाकवतची भाजी गरगटा कशी बनवायची ती दाखवते आणि छान बनते, खायला पण खूप छान लागते, एकदम भारी, एक नंबरच लागते। बाजरीची भाकरी आणि चाकवतची गरगटा छान लागते। ही भाजी धुवून झालेली आहे, एकदम भारी लागते आणि ह्याला कढईत किंवा पातेल्यातच शिजवायची, एकदम भारी शिजते, कुकरला लावायची नाही। झाला आता गॅस चालू करून ठेवून देऊ आपण शिजायला। 10 मिनिटाच्या आधी शिजते, ठेवली आता झाकून ठेवले की शिजते लगेच। तवर आपण मिरची ही लसूण सगळं बारीक करून घेऊया, म्हणजे मग झाली शिजून की लगेच गरगटून तिला फोडणी मारून घ्यायची। तर आता आपली भाजी शिजून झालेली आहे, त्यात आपण थोडं बाजरीचं पीठ टाकून हाटून घ्यायची। आपण फोडणी मारून घेऊया लगेच। हाटून झालेली, त्याला तेल पण एकदम थोडंच लागतं, लई नाही सोडायचं, कारण ह्या भाजीला तेल जास्त चालत नाही। ह्या भाजीला पहिल्यांदा टाकायचं आहे लसूण, थोडंसं एकदम थोडंसं तेल टाकून लसूण चांगला भाजून घ्यायचा। लसूण आता आपला झालेला आहे, 1 चमचा 1.5 चमचा, तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढी तुम्ही मिरची टाकू शकता बारीक करून। त्याला ती चांगली भाजून घ्यायची, एक मिरची अखंड त्यात सोडून द्यायची। तर चवीनुसार मीठ, हरभऱ्याची डाळ थोडीशी झालं भाजल्याची, त्यात आता ही भाजी सोडून द्यायची। आता भाजी आपली फोडणी मारून झालेली, त्यात डाळ ही टाकलेली, तर वरतून 2 चमचे 2-3 तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही टाकू शकता। 1 नंबर भाजी, खाऊन बघा, एकदा करून छान लागते। तर आता आपली भाजी झालेली, काढून घेऊया आपण। तर भाजी बनवून झालेली, वास पण भारी यायला लागलेला आहे। तर आपण खाऊन, आणि दुसरी कुठली तुम्हाला रेसिपी पाहिजे तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा।